सन्माननीय अतिरिक्त आयुक्त साहेबांकडे आमचा शिष्टमंडळ आज आंदोलन भीक मागणी आंदोलन त्या भीक मागणी आंदोलन केल्यानंतर आम्हाला अधिकाऱ्यांनी आम्हाला सूचना केल्या का तुमचं आंदोलन आज शांतपणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेपर्यंत तुम्ही पोचवा। आम्ही हा आंदोलन सन्माननीय अतिरिक्त आयुक्त साहेबांच्या दालनामध्ये येऊन आमच्या पुन्हा व्यथा मांडल्या का आता 8-10 दिवसामध्ये या विद्यार्थ्यांच्या एग्जाम आहे त्याच्यामध्ये तात्पुरती ठेकेदाराला काम बंद करायला सांगा। आमची मागणी होती का ठेका हा रद्द झाला पाहिजे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्वखर्चाने चालवला पाहिजे, पण त्यांना तसं न करता त्यांनी पुन्हा आम्हाला तोंडी आश्वासन दिला। उपायुक्तांकडे लेखी आश्वासन घेणे गेल्यानंतर त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला बाजूला बसून आम्हाला सांगण्यात आलं का सध्या ठेका बंद होणार नाही, तुम्हाला जे काय करायचं तुम्ही करू शकता, तुम्हाला हे करायचं। ही दादागिरीची भाषा कोणाच्या तोंडात आहे? म्हणजे अधिकाऱ्यांच्या मुखात ना कोण बोलतोय? ठेकेदार बोलतोय का ठेकेदाराचा कर्ताधर्ता बोलतोय? प्रशासन कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे कोणाच्या निर्देशावर चालते? म्हणजे आमचे माईबाप कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, तर त्याच्यानंतर आम्ही न्याय मागायला आयुक्तांकडे आल्यानंतर आम्हाला न्याय मिळत नसेल, आमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत, आमच्या कल्याण शहराच्या विद्यार्थ्यांना आम्हाला न्याय मिळत नसेल, तर मी इकडनं बसून जोपर्यंत ती अभ्यासिकाचा कॉन्ट्रॅक्टर काम बंद करत नाही आणि तो डिस्टर्बन्स बंद करत नाही तोपर्यंत मी इकडनं उठणार नाही।